मध्यरात्रीचा प्रवास, अचानक फुटलेले टायर आणि रस्त्यावर पसरलेले खिळे. समृद्धी महामार्गानेच प्रवाशांना दिला घातक धक्का. पुणे ढोकले एक्सप्रेस वेवर खिळे. काय घडलं त्या रात्री? चला तर एक नजर टाकूया संपूर्ण घटनाक्रमवर. राज्याच्या उपराजधानीला राजधानीशी जोडणारा समृद्धी महामार्ग कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी चर्चेत राहतो. सध्या समृद्धी महामार्गावर कोणीतरी खिळे ठोकले आणि त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होत आहेत. अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोपही होते. समृद्धी महामार्गावर खिळे ठोकल्यामुळे अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले आणि वाहन चालकांचे नुकसान झाले असल्याचा दावा केला जातोय. हे खिळे नेमके ठोकले कोणी? किती वाहनांचा अपघात झाला? या संबंधीची सविस्तर माहिती समोर आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील दौलताबाद परिसराच्या हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ही घटना घडलेली आहे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावर 100 पेक्षा जास्त खिळे ठोकले गेले होते. त्यामुळे मध्यरात्री वाहनांचे टायर फुटले. सुरुवातीला चोरट्यांनी हे खिळे ठोकल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. प्रशासनाच्या या कामामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या संबंधी माहिती दिलेली आहे. समृद्धी महामार्गावरील मुंबईकडील महामार्गावर साखळी क्रमांक 442 ते 460 या येथील पहिल्या आणि दुसऱ्या लेनवर साधारण 15 मीटर लांबीमध्ये तळे गेले आहेत. हे तळे भरण्यासाठी महामार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. छोटे तळे गेलेले आहेत. ते भरण्यासाठी अॅल्युमिनियमचे नोझल्स फिक्स करावे लागतात. तेच या मार्गावर करण्यात आले आहेत. चोरांनी खिळे ठोकले किंवा इतर ज्या शंका घेतल्या जात आहेत त्या निव्वळ अफवा आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता संगीता जयस्वाल आणि अधीक्षक अभियंता सतीश श्रावगे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी म्हणजेच 9 सप्टेंबरच्या रात्री 11:30 वाजता काम पूर्ण झाले. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र रात्री वेगाने येत असलेली वाहने पहिल्या लेन मधील डायव्हर्जन ओलांडून नोझलवरून गेल्यामुळे 3 गाड्यांचे टायर पंक्चर झाले. 10 सप्टेंबरला रात्री 12:10 सुमारास ही घटना घडली. वाहतूक नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग गस्त वाहन रात्री 12:30च्या सुमारास तिथे पोहोचले होते. या ठिकाणी कोणताही अपघात झाला नाही असेही अभियंत्यांनी सांगितले. आता या मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. रस्ता देखभाल दुरुस्तीचे काम करताना वाहतूक वळवण्यामध्ये आणि सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटलेले. तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स. धन्यवाद.